आपल्या सोबत ताई आहेत, ताई मतदान करून आल्यात. तर ताईंचं काय म्हणणं आहे आपण बघूया. ताई, तुम्ही आज मतदान करून आलात, काय सांगाल की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून आज मतदान केले? माझं नाव वैशाली हांडे आहे. मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. मी सगळ्या जनतेला सांगू इच्छिते की तुम्ही घराबाहेर पडा. आज आपल्या जे आणि कुठल्याही पक्षाला तुम्ही असं बघू नका की पक्ष की माणूस. आपला विकास जो आपल्या विभागाचा जो माणूस विकास करत असेल त्यालाच तुम्ही सपोर्ट करा, त्यालाच मतदान करा. काय वाटतं ताई, तुम्ही ज्यांना आज आता 4 उमेदवारांना मतदान करून आलात, काय वाटतं ते लोक काम करतील तुमचे? नक्की नक्की आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही त्यांचं पूर्वीचं काम बघितलंय, त्याच्या कामावरतीच आम्ही मतदान केलंय आणि ते नेहमी आपल्या प्रभागाचा विकास करतील आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. ते नक्की निवडून येतील. आपल्या सोबत दादा आहेत आणि ते ताई पण आहेत, त्यांच्याशी आपण विचारू. ते मतदान करून आले, दोघं जोडीने मतदानाला गेले होते आणि आता विचारू त्यांना की काय विचार करून आज मतदान केलंय. मतदान म्हणजे कोंढवाचं विकासाच्या दृष्टिकोनानं मतदान केलंय. आधीचे ते होते बाबर वगैरे साहेब, त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं. आम्ही पुन्हा त्यांनाच निवडून द्यायचं ठरवलेलं, कारण आमचं कधी पण अर्ध्या रात्री एका हाकेला त्यांनी येऊन मदत करतात. त्याप्रमाणे कोंढव्याच्या संपूर्ण विकासासाठी मतदान केलं. आपल्याला 4 उमेदवार निवडायचे होते दादा, तर काय तुम्ही मग एका उमेदवाराच्या दृष्टीने काय मतदान केलं की कामाच्या दृष्टीने केले? कामाच्या दृष्टीनं प्रत्येक उमेदवारचं आता वेगवेगळं प्रभाग इंडिव्हिज्युअल कामाच्या दृष्टिकोनातून. आधीचे ते कसं महादेव बाबर असतील त्यांनी पण काम केलेलं आहे. त्यांचे मुलगा थांबले प्रसाद बाबत, मग त्यांचा पण संपर्क चांगला. आणि सर्वात म्हणजे तर साईनाथ बाबर जे आमचे इथले नगरसेवक होते, पहिलं नगरसेवक एवढे दिवस नसताना सुद्धा आम्हाला त्यांनी अर्ध्या रात्री काम केलेले आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अडचण असू दे आम्हाला, त्यांनी एक फोनवरती आम्हाला संपर्क करतात. ते साधा एखादे आमदार लेवलचे काम करतात ते साधा नगरचं. म्हणून आमच्यावर संपूर्ण विश्वास आहे की ते उद्या निवडून येतील. ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही मतदान करून आला, तुमचं काय इंडिव्हिज्युअल, तुमचं काय व्यक्तिगत मत? जे पण येईल ते आपल्या ब्राईट फ्युचर साठीच विचार करून तसं वोट केलंय. ठीक आहे, धन्यवाद.